पुण्यातील खेड आळंदीचे राष्ट्रवादीचे दिलीप मोहिते यांच्या प्रचार सभेमध्ये अमोल मिटकरी यांनी महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली आहे। मशाल आमचं घर जाळायला आणली का? विधानसभेत तुतारीची अवस्था गाजराच्या पुंगीसारखी होईल असे म्हणत मिटकरी यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे। नाशिकच्या देवळालीमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार सरोज अहिरे विरोधात शिवसेनेच्या राजश्री अहिरराव यांना उमेदवारी मिळाली आहे। शिवसेनेमधील सर्व कार्यकर्ते शिवसेनेच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहतील आणि त्यामुळे देवळाली मतदारसंघात महायुतीच्या 2 महिला उमेदवारांमध्ये चुरस पाहायला मिळते। बुलढाण्यामधील मलकापूरमध्ये भाजपचे उमेदवार चैनसुख संचेती यांच्या प्रचाराचा धडाका सुरू आहे। चैनसुख संचेती यांनी 25 वर्षांच्या काळामध्ये तरुणांसाठी शेतकऱ्यांसाठी अनेक कामे केली आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये जनता त्यांना स्वीकारणार असा दावा चैनसुख संचेती यांनी केला आहे। संजय राऊतांनी धरणगावच्या सभेमध्ये गुलाबराव पाटलांवर सडकून टीका केली आहे। 23 तारखेनंतर टपरीवाला पुन्हा टपरीवरच जाणार आहे। उद्धव ठाकरे यांनी अशा अनेक टपरीवाल्यांना खासदार, आमदार, मंत्री केलं, मात्र टपरीवाला लायकीवरच केला अशा शब्दांमध्ये गुलाबराव पाटलांवर राऊतांनी टीका केली आहे। राज्यामध्ये मुख्यमंत्री पदाची चर्चा ही फक्त महाविकास आघाडीबाबत होते, महायुतीमध्ये होत नाही आणि त्यामुळे त्यांनी आता विरोधी पक्ष नेत्याशी चर्चा करा असा टोला माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी लगावलेला आहे। सांगलीवाडीमध्ये ते बोलत होते। कणकवलीमधील महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचार सभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे आणि अमित शहा यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय। नकली सेना म्हणणारे बेअकली असल्याचं म्हणत त्यांनी अमित शहांना टोला लगावलाय, तर राणेंना साईज प्रमाणे मंत्रिपद मिळालं होतं असं म्हणत त्यांनी राणेंवर टीकास्त्र डागले। अकोल्यातील मूर्तिजापूरचे वंचितचे उमेदवार सुगत वाघमारे यांनी भाजप उमेदवार हरीश पिंपळे यांना टोला लगावलाय। हरीश पिंपळे यांनी 15 वर्ष घर भरलं, आता पुढचे 5 वर्ष कार्यकर्त्यांना समर्पित करतील अशी टीका वाघमारे यांनी केली आहे। कल्याण ग्रामीणचे महायुतीचे उमेदवार राजेश मोरे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा झालेली आहे। या सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय। गोंदियामधील तिरोडाचे भाजपचे उमेदवार विजय रहांगडाले हे प्रचार करत आहेत। रहांगडाले यांनी गावोगावी भेट देत मतदारांशी संवाद साधलाय। पनवेलचे महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारासाठी कळंबोलीमध्ये भव्य बाईक रॅली निघाली। पनवेलकरांचा विकास करण्यासाठी तुमच्या सगळ्यांची ताकद आणि पाठबळ मला द्या असं आवाहन प्रशांत ठाकूर यांनी केले। नवी मुंबईमधील बेलापूर विधानसभेत मनसेचे उमेदवार गजानन काळे यांच्या प्रचारामध्ये बॉन्ड पेपरचा वापर केला जातोय। मनसे रेल्वे इंजिनमध्ये बसून प्रचार करतायत आणि निवडून आल्यानंतर काय करणार हे बॉन्ड पेपर लिहून घेत आहेत, त्यामुळे मनसेच्या या अनोख्या प्रचाराची सर्वत्र चर्चा सुरू आहे। नाशिकच्या इगतपुरी मतदारसंघातील आमदार हिरामण खोसकर यांना राष्ट्रवादीकडून रिंगणामध्ये उतरवलं आहे। त्यामुळे खोसकर यांनी त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये टाळ मृदंग घेऊन भजन करत प्रचार केला। रायगडमधील श्रीवर्धन मतदारसंघात महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। अदिती तटकरे यांनी छोट्या सभांवर भर दिलेला आहे। यावेळी महायुतीच्या उमेदवारांचा विजय होणार असल्याचा विश्वास अदिती तटकरे यांनी व्यक्त केला आहे। बीडच्या गेवराईमध्ये मयुरी खेडकर यांनी शक्ती प्रदर्शन करत रॅली काढली। जनता पाठिंबा देईल आणि गेवराईमध्ये परिवर्तन होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। बीडमधील माजलगावमध्ये शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी अपक्ष उमेदवार रमेश आडसरकर यांना पाठिंबा दिलाय। त्यामुळे बंडखोर रमेश आडसरकर यांची ताकद वाढली आहे, त्यामुळे विरोधी उमेदवाराच्या चिंतेत वाढ झाली आहे। नागपुरामध्ये पोलिसांनी 1,35,00,000ची रक्कम जप्त केली आहे। पोलिसांनी शाकीर खान या नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतलेला आहे। स्कूटीवरून ही व्यक्ती कोट्यवधींची रक्कम घेऊन चालली असता एका बांधकाम व्यावसायिकाची ही रक्कम असल्याचा दावा या व्यक्तीने केलेला आहे। सुप्रिया सुळे बोलतात।